नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. राज्यात एकीकडं मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय गाजत असताना नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तास दीड तास या दोन नेत्यांमध्ये खलबत झाली. चर्चा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाची असली तरी आमच्या मते ही चर्चा ही ग्रामपंचायत निवडणुकीत आलेलं अपयश आणि राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून सुरू असलेली चर्चा, ओबीसी नेत्यांची भूमिका या पार्श्वभूमीवरच झाली असेल. कारण सध्या तरी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांबाबत कसल्याही हालचाली देशभरात किंवा राज्यात दिसत नाहीत आणि हे दोन्ही पक्ष ज्या इंडिया आघाडीत सहभागी झालेत त्या इंडिया आघाडीचाही कुठं पत्ता दिसायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी राज्यातील 2359 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलं आणि त्यानंतर या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा पक्ष बनला. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनाही चांगल्या जागा मिळाल्या. आता आलेलं अपयश हे न स्वीकारता आम्हालाच लोकांनी मतं दिली असा एक करायचा म्हणून करायचा असा एक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मात्र ग्राउंडवर नक्की परिस्थिती काय आहे हे सर्वपक्षीय नेते जाणून आहेत. शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याही राज्यभर सर्व विभागांमध्ये झाल्या. केवळ शिवसेना असं नाही तर अलीकडं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जास्त प्रमाणावर गावखेड्यात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात रुजलेला असल्यामुळं अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतं देणारे मतदार काय निर्णय घेतात हे बघणं या निवडणुकीत महत्त्वाचं होतं. मतदारांनी अजित पवार यांच्या पदरात मताचं दान जास्त प्रमाणावर टाकल्यानं शरद पवार गटामध्ये काहीसं चिंतेचं वातावरण असणं स्वाभाविक आहे. या दोन्ही प्रादेशिक पक्षांची अवस्था पक्षफुटीनंतर साधारण समदुःखी अशी झालेली आहे. त्यामुळं एकमेकांची समजूत काढणं असो किंवा एकमेकांना आधार देणं असो हे आता अलीकडं सुरूच असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता देशभरातले 28 पक्ष एकत्र आलेत. त्यांनी इंडिया नामक एक आघाडी तयार केली आहे. या आघाडीच्या 2-4 बैठकाही पार पडल्या. मात्र जशा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला तशी इंडिया आघाडी कुठं गायब झाली हे आता कळायला मार्ग नाही. या आघाडीमधील नेत्यांच्यात एकवाक्यता नाही हे यापूर्वीच्या काही घटनांमधून स्पष्ट झालेलं आहे. मग तो पत्रकारांवर बहिष्कार घालण्याचा विषय असो किंवा हिंदू धर्माला नावं ठेवण्याचा विषय असो, यामध्ये इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही हे त्यांच्या माध्यमांमध्ये जाहीरपणे केलेल्या वक्तव्यांवरून स्पष्ट होतं. विधानसभांच्या निवडणुकांमध्ये या सर्व पक्षांची आघाडी येऊन या निवडणुका लढवणं हे तितकं सोपं नाही किंवा ते शक्यही वाटत नाही. मध्यंतरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबद्दल एक विधान केलेलं होतं की राज्यांमधल्या निवडणुका आघाडीतून लढणं हे अवघड दिसतं, असं ज्येष्ठ नेते शरद पवार हे बोललेले होते. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे हे आपले अत्यंत जवळचे असे खासदार श्री संजय राऊत यांच्यासह शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबद्दल चर्चा केली. दोन्ही पक्षातील वजा झालेल्या खासदार आणि आमदारांची संख्या त्यांनी लक्षात घेतली तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढायला या दोन्ही पक्षांना प्रचंड वाव आहे. जर जागा वाटपाची चर्चा असेल तर त्यांचा तिसरा मित्र असलेला काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी कालच्या बैठकीत उपस्थित नव्हता, हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जर शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाची बनली असेल तर जागा वाटपासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र असणं हे संकेताला धरून आहे. पण कालच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी कुठं दिसला नाही. त्यामुळं संजय राऊत जरी म्हणत असले की 5 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त आहेत, पण महाराष्ट्रातील अनेक नेते तर मुंबईतच होते. पण ते असो,
मात्र संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सिल्व्हर ओकवर झालेली चर्चा ही जागा वाटपासाठीच झालेली होती असं सांगितलं. एवढंच नाही तर पुढची सविस्तर चर्चा ही दिल्लीमध्ये होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. आता चर्चा महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या आणि चर्चा होणार दिल्लीत असो ते त्यांनी सांगितलं असलं तरी महाराष्ट्राच्या तळागाळात झालेल्या निवडणुकीत आलेलं अपयश आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लोकांचा असलेला कल यावर चर्चा झाली असणार असं आमचं ठाम मत आहे. कारण कोणत्याही प्रादेशिक राजकीय पक्षांचा बेस हा गाव, खेडं, तालुका, जिल्हा हाच असतो. अर्थात परवा झालेल्या निवडणुका या केवळ ग्रामपंचायतीच्या होत्या. त्यात कुठल्या तालुका पातळीवरच्या किंवा जिल्हा पातळीवरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. पण गावांमध्ये काय सुरू आहे, गावातल्या लोकांचा कल कुठं आहे, लोक कोणाच्या बाजूने जात आहेत याची लिटमस टेस्ट या निवडणुकीत झालेली आहे. या निवडणुका इतक्या महत्त्वाच्या नसत्या तर याची एवढी चर्चा महाराष्ट्रभर झाली नसती. त्यात मराठा आरक्षण आणि आरक्षणावरून सध्या सुरू असणाऱ्या चर्चा, वातावरण, सरकारनं मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देणार असल्याचं जाहीर करून त्या दृष्टीनं पावलं टाकण्यासही सुरुवात केली आहे. हा एकूण मुद्दा या चर्चेचा असू शकतो. खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे जर निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपाबाबत चर्चा झाली असेल तर येणाऱ्या काळात काँग्रेसची भूमिका काय आहे किंवा काँग्रेस काय यावर काँग्रेसचं मत काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.